की ही जी पेन्शन आहे ती 5 वर्षांसाठी दिली जाते का संपूर्ण त्याच्या लाईफ टाइम म्हणजे जेवढा पिरियड तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला ती मिळते. मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ओके. आता संसद सदस्यांचं जे वेतन आहे ते वेतन ठरवण्याचा अधिकार कुणाला दिलेला? तर तो संसदेला दिलेला होता. मग संसदेने काय केलं? त्यासाठी एक कायदा बनवलेला आहे. तर कुठला? तर संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन कायदा 1954. ठीक आहे. आणि मग या कायद्यानुसार काय केलेलं आहे? तर हे जे संसद सदस्यांचे वेतन भत्ते तर ते ठरवले निवृत्ती वेतन द्यायला 1976 पासून सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आता हे कोणाचे झाले? सदस्यांचे वेतन भत्ते झाले. त्याच पद्धतीनं राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार पण संसदेलाच होता. संसदेने त्यासाठी कायदा केलेला आहे 1953 मध्ये. सेम कायदा तसाच आहे. संसद अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कायदा 1953. आणि या कायद्यातील मग सुधारित तरतुदीनुसार राज्यसभा अध्यक्षांचं जे वेतन आहे तर ते 4 लाख रुपये एवढं डिसाईड केलेलं आहे. ओके. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच कोण आहेत? ते उपराष्ट्रपती आहेत. जो व्यक्ती उपराष्ट्रपती बनतो तो पदसिद्ध अध्यक्ष आहे राज्यसभेचा. ओके. मग मला कमेंट सेक्शन मध्ये खाली एक गोष्ट सांगायची आहे की राज्यसभेच्या अध्यक्षाला मिळणारं वेतन हे राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून मिळतं की उपराष्ट्रपती म्हणून? मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. उपराष्ट्रपती ह्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी मी हा मुद्दा डिस्कस केलेला आहे. ओके. आता बघा, लोकसभेच्या कोणत्या पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन भत्ते हे संसद सदस्यांचे एवढं असतं. बघा, संसद सदस्यांचे एवढंच असतं. मग लोकसभेचा सभापती असेल किंवा लोकसभेचा उपसभापती असेल किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष, लक्षात ठेवा यांचं जे वेतन आहे तर ते संसद सदस्यांच्या वेतना एवढंच असतं. अपवाद फक्त राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. मग आता हे जे सगळे लोक आहेत, राज्यसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकसभेचे सभापती, उपसभापती, तर हे सगळ्यांचा जो काही खर्च आहे वेतन भत्त्याचा किंवा निवृत्ती वेतनाचा जो काही खर्च आहे तर तो भारताच्या संचित निधीतून केला जातो. या खर्चाला संसदेच्या वार्षिक संमतीची आवश्यकता नसते. का नसते? कारण हा संचित निधीवरचा प्रभारित खर्च असतो. चार्ज एक्सपेंडिचर असतो. म्हणजेच काय, तो कुठल्याही कंडिशन मध्ये कमी केला जात नाही. ठीक आहे. आता याच्याशिवाय दरवर्षी संसद सदस्यांना, मग ते लोकसभेचे असोत किंवा राज्यसभेचे असोत, त्यांना 5 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. दरवर्षी 5 कोटी रुपये. तर तो एका योजनेच्या अंतर्गत दिला जातो. मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. ओके. तर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना असं नाव आहे. 1994-95 च्या दरम्यान ही योजना चालू झालेली आहे. दरवर्षी 5 कोटी म्हणजे 5 वर्षाचे एकूण 25 कोटी रुपये प्रत्येक संसद सदस्याला मिळतात. त्यांच्या ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्यांच्या विकासासाठी. ठीक आहे. तर आता मग असा मुद्दा आहे इथं की मग जे नॉमिनेटेड सदस्य आहेत, समजा राज्यसभेतले 12 नॉमिनेटेड सदस्य ते तर कुठल्या मतदारसंघातून आलेले नाहीयेत. ठीक आहे. मग ते पैसे कुठे खर्च करू शकतात? तर त्याच्याशी संबंधित काही पॉइंट आहेत, पण ते इथं फारशे आवश्यकता नाही, फारशे प्रश्न त्याच्यावरती आलेले नाहीयेत. मात्र तुम्ही ते मुद्दे डिस्कस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संसदेचे पदाधिकारी. आता लोकसभेचे पदाधिकारी कोण कोण आहेत बघा. पहिली गोष्ट तर म्हणजे सभापती. ओके. त्याच्यानंतर येतो उपसभापती आणि प्रमुखांचा गट. आता प्रमुखांचा गट काय आहे ते तुम्हाला मी नंतर खाली सांगेन. ओके. ज्यावेळी पद रिक्ततेबाबतचा मुद्दा येईल ह्या सभापती उपसभापतीचा, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ज्या पद्धतीने लोकसभेचे पदाधिकारी असतात तसे राज्यसभेचे पदाधिकारी आहेत. ते कोण आहेत? तर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उपप्रमुखांचा गट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उपप्रमुखांचा गट. आता याच्यामध्ये काय आहे बघा, इथं उपप्रमुखांचा गट म्हटलेला आहे, इथं प्रमुखांचा गट म्हटलेलं नाहीये. का तसं केलंय? कारण अध्यक्ष हे पदसिद्ध आहेत. ओके. त्याच्यामुळे त्यांच्या नावाने हा गट इस्टॅब्लिश किंवा ते गट इस्टॅब्लिश करत नाहीत. तर उपाध्यक्ष तो गट इस्टॅब्लिश करतात. म्हणून त्याला उपप्रमुखांचा गट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, लोकसभेचे सभापती. आता एक एक मुद्दा आपण सेपरेटली बघणार आहोत पदाधिकाऱ्यांच्या संबंधितला. पहिला कुठला आहे? पहिला आहे लोकसभेचे सभापती. आता लोकसभेच्या सभापतींची निवडणूक आणि त्यांचा कार्यकाल बघूयात. मी लोकसभापती म्हणेन किंवा सभापती म्हणेन फक्त. तर आता ह्यांची निवडणूक कधी घेतली जाते? लोकसभापतींची निवडणूक तर निर्वाचित लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेतली जाते. 6 महिन्यांच्या आत, 1 महिन्याच्या आत, 3 महिन्यांच्या आत असं काहीही म्हटलं नाही. शक्य तितक्या लवकर निवडणूक म्हटलेलं आहे. आता मग लोकसभेच्या सदस्यांपैकीच एकाची निवड लोकसभेचा सभापती म्हणून केली जाते. तिथे काही विशेष प्रोसिजर नाहीये. ओके. मग ही निवड कशी होते? तर ती साध्या बहुमतानेच केली जाते. निवडणुकीचा जो दिनांक असतो तर तो दिनांक राष्ट्रपती ठरवतात. कुठल्या दिवशी लोकसभापतीची निवडणूक घ्यायची तो दिनांक. ठीक आहे.
त्याचा जर कार्यकाल बघितला तर तो कार्यकाल 5 वर्षांचा असतो. ठीक आहे. आता कार्यकाल जसा त्याचा 5 वर्षाचा आहे तसंच त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन सुद्धा आहेत की ज्या परीक्षेला विचारल्या जातात. लक्षात ठेवा, भले लोकसभापतीचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असला तरी सुद्धा लोकसभा विसर्जित झाली तरी सुद्धा तो त्याचं पद रिक्त करत नाही. लक्षात ठेवा. बघा, 5 वर्षांचा टेन्युअर संपला. समजा आता ही 2014 ची जी लोकसभा आहे तर ती 2019 ला काय झाली, भंग झाली. तरी सुद्धा त्यावेळेचे लोकसभेचे जे सभापती होते, फॉर एक्झाम्पल मला वाटते माननीय सुमित्रा महाजन त्यावेळी लोकसभेच्या सभापती होत्या. तुम्ही कन्फर्म करा ती गोष्ट. तर त्यानंतर सुद्धा त्यांनी पद रिक्त केलं नाही. ओके. जोपर्यंत नवीन सभापती येत नाही, ओके, पद धारण करत नाही, तोपर्यंत तो त्याचं ऑफिस होल्ड करतो. ठीक आहे. जर समजा लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन झालं तरी सुद्धा नवीन सभापती येईपर्यंत जुना सभापती तसंच पद धारण करणं चालू ठेवतो. ठीक आहे. जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंत. सेम हीच प्रोव्हिजन आपण राष्ट्रपतींच्या साठी सुद्धा बघितलेली होती. ठीक आहे. आता या पदाची घटनेतली कुठली पात्रता सांगितली, म्हणजे लोकसभापती होण्यासाठी काय पात्रता आहे, तर घटनेत कोणतीही पात्रता नमूद केलेली नाहीये. फक्त एकच गोष्ट त्याच्यामध्ये आहे की त्या व्यक्तीला लोकसभेचा सदस्य व्हायचंय तर त्यांनी लोकसभेचे सदस्य असणं खूप आवश्यक आहे. ती गोष्ट अनिवार्य आहे. ओके. म्हणजे इथं अशी प्रोव्हिजन नाहीये की एखादा व्यक्ती आपण मंत्रिमंडळामध्ये किंवा संसद सदस्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलं की एखादा व्यक्ती सदस्य नसला तरी सुद्धा तो काय होऊ शकतो, मंत्री बनू शकतो. मात्र त्याने काय करायचे तर 6 महिन्यांच्या आत कुठल्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व घ्यायचंय. पण इथं तशी प्रोव्हिजन नाहीये बघा. जर एखाद्या व्यक्तीला लोकसभेचा सभापती व्हायचं असेल तर त्यानं लोकसभेचा सदस्य असणं अनिवार्य आहे. तिथं 6 महिन्यांची तरतूद लागू नाहीये. ठीक आहे. आता सभापती निवडीसाठी काहीतरी संकेत मात्र आहेत. संकेत काय आहेत बघा. तर तो शक्यतो सरकारी पक्षातला असावा. तिथे संकेत म्हणलेले आहेत, असा नियम नाहीये किंवा घटनेमध्ये तशी तरतूद नाहीये किंवा आरपी ऍक्ट मध्ये पण तशी तरतूद नाहीये. इथं फक्त संकेत आहे की तो सरकारी पक्षातला असला पाहिजे आणि त्याचे जे नाव निश्चित आहे तर ते विरोधी पक्ष नेत्याबरोबर चर्चा करूनच नव्हे तर चर्चा करून केली पाहिजे. जसं बंधनकारक कुठलीही तरतूद नाहीये. ओके. हे फक्त संकेत आहेत. वारंवार मी सांगतोय, याच्यावरती प्रश्न येतो, मग बंधनकारक तरतूद म्हणून प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता कोणत्या परिस्थितीमध्ये सभापतीचं पद मुदत अतिरिक्त होईल, तर कधी होईल, जर तो लोकसभेचा सदस्यच राहिला नाही. पात्रता एकच आहे. पात्रता म्हणण्यापेक्षा की एकच नियम आहे की तो लोकसभेचा सदस्य पाहिजे, पण तो जर तो सदस्यच नाही राहिला तर आपोआपच सभापती म्हणून पण तो राहणार नाही. ओके. जर त्यानं उपसभापतीकडे राजीनामा दिला तर लक्षात ठेवा, सभापती हे राष्ट्रपतींकडे राजीनामा देत नाही तर ते उपसभापतींकडे राजीनामा देतात. राजीनामा दिला तरी सुद्धा त्यांचं मुदती पद रिक्त होऊ शकतं. ओके. आणि तिसरं म्हणजे लोकसभेच्या सर्व सदस्यांनी प्रभावी बहुमताने जर सभापतीला पदावरून दूर केलं तरी सुद्धा त्याचं पद रिक्त होतं. इथं गोष्ट काय बघा, सर्व सदस्य म्हटलेले आहे. ओके. राष्ट्रपतीचं जे इलेक्टोरल कॉलेज आहे तर त्याच्यामध्ये फक्त निवडून आलेले सदस्यच होते. राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये दोन्ही सभागृहातले सगळे सदस्य भाग घेत होते. ओके. इथं मात्र गोष्ट कशी आहे तर हा लोकसभापती आहे, लोकसभेचा प्रमुख आहे. त्याच्यामुळे लोकसभेतले सगळे सदस्य भाग घेतात आणि प्रभावी बहुमताने, विशेष बहुमत किंवा साधा बहुमत म्हटलेलं नाही, तर प्रभावी बहुमताने त्याला आपल्या पदावरून दूर करतात. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो म्हणजे सभापतीची भूमिका, अधिकार आणि कार्य. आता याच्यामध्ये काय आहे बघू. तर सभापती हा लोकसभेचा प्रमुख आहे. तो लोकसभेचा प्रतिनिधी आहे हे माहिती आहे. तर तो गृहाचा, त्याच्या समित्यांचा आणि सदस्यांच्या अधिकाराचा आणि विशेष अधिकाराचा संरक्षक आहे. गृहाचा मुख्य प्रवक्ता म्हणून पण तो भूमिका पार पाडतो. ओके. आणि सर्व संसदीय बाबतीत, कुठल्या बाबतीत, सर्व संसदीय बाबतीत त्याचा जो निर्णय तर तो कसा असतो, अंतिम असतो. ठीक आहे. आता लोकसभेच्या सभापतीला 3 स्त्रोतांमधून आपले अधिकार आणि कार्य प्राप्त होत असतात. हे 3 स्त्रोत कुठले आहेत, तर पहिलं म्हणजे भारतीय राज्यघटना. ओके. दुसरं म्हणजे लोकसभेच्या कामकाजाची पद्धती आणि प्रक्रिया ह्या संबंधीचे असणारे नियम आणि तिसरं म्हणजे संसदीय परंपरा. तर ह्या 3 स्त्रोतांमधून त्याला आपले अधिकार मिळत असतात. ठीक आहे. आणि हे जे 3 स्त्रोत आहेत, ओके, भारतीय राज्यघटना किंवा हे जे नियम आहेत, ओके, आता आपण बघितलेले, आणि जो संसदेचा पूर्व इतिहास आहे, तर यांच्या संबंधीचा अन्वयार्थ लावण्याचा जो अंतिम अधिकार आहे तर तो सुद्धा या सभापतीलाच असतो. ठीक आहे. एक फारसं विचारलं जात नाही, मात्र गोष्ट माहित असावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता सभापतीचे अधिकार मात्र बघायचे, या अधिकारावरती किंवा त्याची कार्य बघायचे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. जर गणपूर्ती होत नसली तर तो सभागृहाची बैठक स्थगित करू शकतो किंवा बरखास्त करू शकतो. समसमान मतांच्या स्थितीमध्ये तो काय करतो, निर्णायक मत देतो. लक्षात ठेवा,
ज्यावेळी एखादा व्यक्ती सभापती बनतो तेव्हा त्याला बाकीच्या सदस्यांप्रमाणे पहिल्या टप्प्यात मतदान करण्याचा अधिकार मिळत नाही. ओके. ज्यावेळी दोन्हीकडे मतं सेम पडतील, ओके, एखाद्या विधेयकावरती समसमान मतं पडतील, अशा वेळी फक्त त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहतो. अदरवाईज तो बाकीच्या सदस्यांप्रमाणे मतदान करत नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो तो गृहाची गुप्त बैठक बोलवण्यासाठी पण तो अनुमती देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादं विधेयक धन विधेयक आहे किंवा नाहीये हे ठरवण्याचा त्याला जो अधिकार आहे तर तो त्याचा कसा अंतिम अधिकार आहे. हा अधिकार त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुणालाही दिलेला नाहीये, इव्हन राष्ट्रपतींना पण दिलेला नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर सभागृहाचा जो कोणी अवमान करतो तर त्या व्यक्तीला तो काय करतो, समन्स देतो किंवा त्याच्यावरती अटक वॉरंट सुद्धा काढू शकतो. ठीक आहे. आणि गृह नीट चालावं आणि त्याला याच्यासाठी त्याला सभागृहाकडूनच काय अधिकार प्राप्त झालेले आहेत. ओके, आपण ते पुढे गोष्ट बघणार आहोत. ठीक आहे. आता सभापती मग अल्टिमेटली जर एवढे सगळे आपण अधिकार बघितले त्याचे तर याच्यावरून काय निष्कर्ष निघतो, तर ते अंतिमतः सभागृहाचे सेवक पण असतात आणि सभागृहाचे मालक सुद्धा असतात. ओके. 3 संसदीय समित्या आहेत ज्याचे सभापती हे स्वतः अध्यक्ष असतात. ते म्हणजे व्यवसाय सल्लागार समिती, नियम समिती आणि सर्वसाधारण उद्देश समिती. व्यसनी हा कोड केला. व्यवसाय सर्वसाधारण आणि नियम व्यसनी. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो म्हणजे संयुक्त बैठक. ओके, संयुक्त बैठक बोलावण्याचा जो अधिकार आहे की नाही, बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. मात्र संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण आहे, तर ते सभापती असतात. ठीक आहे. मग गुप्त बैठक बोलवण्यासाठी जी विनंती आहे तर तो सभागृह नेता करत असतो आणि त्याच्यानुसार गुप्त बैठक बोलवण्याचा अधिकार मात्र तो सभापतींना आहे. ओके. एकूण गणसंख्या किती आहे, 1/10, 1 दशांश एवढी जर गणपूर्ती होत नसेल तर मात्र तो बैठक स्थगित करू शकतो किंवा बरखास्त करू शकतो. ठीक आहे. आता सभापतीची सदस्यांच्या संदर्भातली कार्य बघूया आपण. ओके. ही कशी होती, सभागृहाशी संबंधित कार्य होती. ठीक आहे. लोकसभेशी संदर्भात होती. आता सदस्यांच्या संबंधित त्याला कुठली कुठली कार्य पार पाडावी लागतात, तर एखाद्या सदस्याला प्रश्न विचारण्याचा किंवा पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देणे किंवा नाकारणे हे दोन्ही अधिकार त्याला आहेत. ओके. जोपर्यंत सभापतींचा दृष्टीपात होत नाही, म्हणजे जोपर्यंत सभापतींची नजर एखाद्या सदस्याकडे वळत नाही तोपर्यंत त्या सभागृहामध्ये त्या सदस्याला भाषण करण्याचा अधिकार नाही. लक्षात ठेवा. सभापतींची नजर त्या व्यक्तीकडे जाईपर्यंत तो भाषण करू शकत नाही. ओके. सदस्यांना किंवा मंत्र्यांना पूर्व सूचना देऊनच सभापतीकडे जावं लागतं. ठीक आहे. हे त्याच्या एक जे पदाची जे एक प्रतिष्ठा आहे तर ती जपण्याचा प्रयत्न आहे याच्यातून. ठीक आहे. जर समजा सदस्यांच्या विशेष अधिकाराचा भंग होत असेल, सदस्यांच्या विशेष अधिकाराचं म्हटलेलं आहे, सदस्य संसदेच्या विशेष अधिकाराचा भंग करतात तेव्हा सुद्धा आणि सदस्यांच्या विशेष अधिकाराचा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडून भंग होत असेल तरी सुद्धा ते समन्स बजावू शकतात किंवा अटक वॉरंट काढू शकतात. ठीक आहे. एखाद्या सदस्याने स्वेच्छेने राजीनामा दिलाय का नाही त्याची सत्यता सुद्धा ते पडताळतात आणि त्याच्यानंतरच राजीनामा स्वीकारतात. ठीक आहे. आणि पक्षांतराच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवण्यासंबंधीचा जो अंतिम निर्णय आहे तर तो अंतिम निर्णय सुद्धा सभापती घेतात. ओके. आणि मात्र ह्या निर्णयाला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. ठीक आहे. पुनर्विलोकनाचं जे तत्व आहे तर ते लागू आहे. ओके. किहोतो हो लोहान वर्सेस झाचिल्यू केस आपण बघितलेली होती, त्याच्यामध्ये ते लागू केलेलं आहे. ठीक आहे. आता सभापतीचं स्वातंत्र्य आणि निष्पक्षपणा काय बघूया. ठीक आहे. तर कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारे असं आपण म्हणू शकतो की सभापतीला स्वातंत्र्य आहे किंवा त्याला निष्पक्ष त्याचा निर्णय घेण्यासाठी एक हे दिलेलं आहे, त्याला एक फ्री हँड दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला पदावधीची सुरक्षा असते. सभापतीला पदावधीची सुरक्षा आहे. त्याचं जे वेतन आणि भत्ते आहे तर ते संसदेमार्फत निश्चित करून ठेवलेत ऑलरेडी. ते कुठल्याही कंडिशन मध्ये कमी केले जाऊ शकत नाहीत. ते भारताच्या संचित निधीतून दिले जातात आणि मगाशी मी तसं तुम्हाला म्हटलं की ते कसे आहेत, चार्ज आहेत, म्हणजे प्रभारित खर्चामध्ये ते काउंट केले जातात. लक्षात ठेवा. प्रभारित खर्च मुद्दा आपण पुढे बघणार आहोत किंवा इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही सुद्धा बघाल. प्रभारित खर्च म्हणजे काय, असा खर्च की जो नॉर्मल कोर्स मध्ये कमी केला जात नाही किंवा त्याला संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा केली जात नाही किंवा त्याला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता पण नसते. ठीक आहे. तर तो फिक्स्ड खर्च असतो की जो दरवर्षी करायचाच असतो. तर त्याला संचित निधीवरचा प्रभारित खर्च म्हणतो. ओके. चार्ज एक्सपेंडिचर ऑन कन्सोलिडेटेड फंड. ओके. तर त्याच्यातूनच सभापतीचा पगार दिला जातो. त्यामुळं त्याने एखादं सरकारच्या विरुद्ध अप्रिय मत दिलं, विरोधात जर मत दिलं तर त्याचं सॅलरी कमी होईल, तर असा काही भाग इथं नाहीये. ठीक आहे.
सभागृहाचं कामकाज चालवणे आणि सभागृहामध्ये सुव्यवस्था राखणे याबाबतच्या प्रक्रियेचं जे नियमन आहे, ओके, किंवा त्याला जो अधिकार दिलेला आहे, तर ह्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा होऊ शकत नाही. ठीक आहे. आता बघा, एक जर सबस्टॅन्टिव्ह मोशन जर वगळला, ओके, सबस्टॅन्टिव्ह मोशनला मराठीत काय म्हणतात मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एक जर सबस्टॅन्टिव्ह मोशन जर वगळला, तर सभापती विरोधात कुठल्याही त्याच्या कामावरती किंवा कामकाजाच्या पद्धतीवर टीका करता येत नाही. ओके, त्याचं जर एक सबस्टॅन्टिव्ह मोशन बघा, सबस्टॅन्टिव्ह मोशन मध्ये काय करता येतं, त्याच्या कामावरती आणि कार्यपद्धतीवरती टीका करता येते. ठीक आहे. आता त्याचा ज्येष्ठता क्रम ह्याच्यावरती बघा, मुख्य परीक्षेला प्रश्न विचारतात. तर त्याचा जो ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये त्याचा क्रमांक आहे 6वा. 6 नंबरला त्याच्याबरोबर अजून एक पद येतं, ते म्हणजे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश. हे सुद्धा 6A मध्ये आहेत, 6 आणि 6A. ठीक आहे. तर पंतप्रधान आणि उपपंतप्रधान जर वगळले, तर कॅबिनेट मंत्र्यांच्या वर सभापतीचं स्थान असतं. पंतप्रधान किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. ठीक आहे. आणि याचा क्रमांक किती आहे? 6वा आहे. आता सभापतीच्या निष्पक्षपातीपणाबद्दल ब्रिटनमध्ये एक भारी तरतूद आहे बघा. काय तरतूद आहे? तर ब्रिटनमध्ये सभापती हा कटाक्षाने पक्षाशी संबंधित नसतो. ओके. भारतामध्ये मध्ये अजून ती प्रथा रुजलेली नाहीये. म्हणजे काय? भारतामध्ये जो सभापती आहे, तर तो कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असतो. म्हणजे कुठल्या सत्ताधारी पक्षाशी. ब्रिटनमध्ये मात्र काय होतं, की ब्रिटनमध्ये एखादा व्यक्ती सभापती बनला, तर आपोआपच काय होतं, तो त्याचं जे त्या पक्षाची ज्या पक्षाचा तो सदस्य आहे, त्या पक्षाचं सदस्यत्व त्या काळापुरतं संपुष्टात येतं. ठीक आहे. आता पुढे बघा, लोकसभेचे उपसभापती. सभापती बद्दलच्या तरतुदी आपण बघितल्या. याच्यापेक्षा बाहेर कुठला तरी एखादा नवीन प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे. जेवढा डेटा मला याच्यामध्ये मिळालेला आहे, तर तेवढा डेटा मी ह्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही ह्याच्या नोट्स काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ह्याचे स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता. ठीक आहे. आता लोकसभेचे सभापती बघा. तर लोकसभेचे सभापती म्हणून निवड कोणाची होते? तर सेम तसंच की लोकसभेतील सदस्याची. ज्या पद्धतीने सभापतीची निवड आहे, तर त्याच पद्धतीने उपसभापतींची सुद्धा निवड आहे. बहुमत कुठलाही तर साधा बहुमत, सेम टू सेम. आता याच्या जे निवडणुकीचा जो दिनांक आहे, तो दिनांक मात्र लोकसभेच्या सभापती मार्फत निश्चित केला जातो. लोकसभेचा सभापतीचा जो दिनांक आहे, निवडीचा दिनांक, तर तो राष्ट्रपती मार्फत निश्चित होतो. ही गोष्ट आपण मागाशी बघितलेली आहे. ओके. मग उपसभापतीची जी निवड आहे, ही निवड ज्या बैठकीमध्ये सभापती निवडला जातो, ओके, त्याच्यानंतर सभापती ज्या बैठकीचा अध्यक्ष असेल, त्या बैठकीमध्ये ह्या उपसभापतीची निवड केली जाते. म्हणजे पहिल्यांदा काय होईल, एका बैठकीमध्ये सभापतीची निवड होईल, त्याच्यानंतर सभापती त्या बैठकीचा अध्यक्ष बनेल आणि त्याच्यानंतर उपसभापतीची निवड केली जाईल, ज्याचा अध्यक्ष सभापती आहे अशा बैठकीमध्ये. ठीक आहे. मग आता जर उपसभापतीचं जर पद रिक्त झालं, समजा एखाद्या व्यक्ती त्या पदावरून दूर केला गेला किंवा कोणत्याही कारणास्तव त्याचं पद रिक्त झालं, तर लगेचच दुसऱ्या व्यक्तीची उपसभापतीपदी निवड केली जाते. ठीक आहे. मग आता कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये उपसभापतीचं पद रिक्त होतं? तर एक तर तो लोकसभेचा सदस्यच राहिला नाही तर, दुसरी गोष्ट त्याने राजीनामा दिला तर, किंवा सेम जसं सभापतीला प्रभावी बहुमताने काढतात, तसंच उपसभापतीला प्रभावी बहुमताने काढला तर. इथं एक मुद्दा वरती सांगायचा राहिला मला, की सभापती असू देत किंवा उपसभापती किंवा राष्ट्रपती असू देत, ओके सॉरी, राष्ट्रपती नाही, सभापती उपसभापती असू देत, यांना 14 दिवसांची पूर्वसूचना देऊनच पदावरून दूर केलं जातं. किती? 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन. ठीक आहे. राष्ट्रपती वरती जर एखादा दिवाणी खटला दाखल करायचा असेल, तर त्याला किती दिवसांची पूर्वसूचना द्यायला पाहिजे किंवा किती दिवसांची पूर्वसूचना दिली जाते, तर मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण उपसभापतीला कुठले कुठले अधिकार आहेत ते बघूया. पहिली गोष्ट, जर सभापती अनुपस्थित असेल, ओके, तो गैरहजर असेल, तर उपसभापती संयुक्त बैठकीचा अध्यक्ष बनतो. ओके. तो सभापतीला दुय्यम नाहीये. ओके. तो सभापतीच्या अंडर काम करत नाही किंवा सभापती हा उपसभापतीचा बॉस नसतो, एवढं लक्षात ठेवा गोष्ट. तर दोघं सुद्धा थेट सभागृहाला उत्तरदायी आहेत, म्हणजे लोकसभेला उत्तरदायी आहेत. ठीक आहे. आता सभापती म्हणून जेव्हा तो कार्यरत असतो, तेव्हा सेम सभापतीप्रमाणे त्याला पहिल्या टप्प्यात वोटिंग करता येत नाही. ओके. फक्त त्याला निर्णायक मत देता येतं. मात्र जेव्हा तो उपसभापती असेल, तेव्हा तो सर्वसाधारण सदस्याप्रमाणे एखाद्या विधेयकावरती आपलं वोट देऊ शकतो. लक्षात ठेवा, उपसभापतीला सभापतीप्रमाणे अधिकार कधी मिळतील? ज्यावेळी तो सभापती बनेल तेव्हाच. उपसभापती म्हणून त्याला कुठलेही अधिकार दिलेले नाहीयेत.
उपसभापती हा सदस्यांप्रमाणे इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे. फक्त की सभापतीचं पद रिक्त झालं तर तिथं काहीतरी तरतूद असावं म्हणून उपसभापतीचं पद निर्माण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता त्याला त्याचे जे वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार आहे तर तो संसदेलाच आहे. ते आपण वरती गोष्ट बघितलेली आहे. ठीक आहे. मग वेतन त्याच्या संचित निधीमधून दिलं जातं, जसं सभापतीचं दिलं जातं त्याच पद्धतीनं. जसा सभापती 3 समित्यांचा अध्यक्ष वरती आपण व्यसनी बघितलं होतं बघा, व्यसनी इथं सभापती 3 समित्यांचा अध्यक्ष होता. त्याच पद्धतीने इथं उपसभापती 2 समित्यांचा अध्यक्ष आहे. एक म्हणजे खाजगी सदस्यांची विधेयके आणि ठरावाबाबतची समिती आणि दुसरी म्हणजे लायब्ररी समिती. ह्या 2 समित्यांचा सभापती काय असतो? उपसभापती कोण असतो? अध्यक्ष असतो. ठीक आहे. लायब्ररी समिती आणि खाजगी सदस्यांची विधेयक आणि ठरावासंबंधीची समिती. ठीक आहे. आता ह्या पदाचं महत्व आपण बघू काय आहे ते. जेव्हा सभापती हे संसदीय कामामध्ये व्यस्त असतात तेव्हा उपसभापती मोस्टली काय असतात? सदनाचे सभापती असतात. ठीक आहे. कधी कधी काय होतं की सभापती म्हणून काम करत असताना एखादी विशिष्ट बाब तो काय करत असतो? लोकसभेच्या सभापतीच्या निर्णयासाठी राखून ठेवतो किंवा त्यांच्या निर्णयासाठी ते काय करतात? सभापतींसोबत विचारविनिमय करू शकतात. ठीक आहे. बाकी तर काय फार विशेष नाहीये. उपसभापतींचे निर्णय त्या त्या प्रकरणी अंतिम असतात. ओके. पण कारवाईचं स्वरूप निश्चित होण्यासाठी त्याच्यानंतर सभापतीने पुढे तशाच प्रकरणी काय करावं ह्याचं मार्गदर्शन सभापतींकडून ते घेतात. ठीक आहे. आता त्यांची बडतर्फी दोघांची सुद्धा, सभापती आणि उपसभापती ह्या दोघांच्या बडतर्फी संबंधीचा मुद्दा कलम 96 मध्ये मेन्शन केलेला आहे बघा, कलम 96. ठीक आहे. तर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती ह्या दोघांना सुद्धा लोकसभेच्या सर्व सदस्यांच्या प्रभावी बहुमताने दूर केलं जातं. खूप महत्वाचे मुद्दे आहेत. राज्यसभेच्या सदस्यांचा इथं काहीही संबंध येत नाही. ओके. मात्र या संबंधीचा जो ठराव आहे, ओके, या संबंधीचा ठराव आहे, तो ठराव काय करावा लागतो? दोन जे लोकसभेचे जे सदस्य आहेत 50 सदस्यांच्या सहीनिशी मंजूर करावा लागतो, की आता आम्ही काय करणार आहेत? तो ठराव मांडणार आहे. मग ठराव मांडण्यासाठी 50 सदस्यांची सही लागते. ओके. जसं राष्ट्रपतींच्या महाभियोगाचा जो संबंधित ठराव आहे तर तो मांडण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या ज्या सभागृहामध्ये तो मांडायचा आहे त्या सभागृहातल्या 25% सदस्यांची त्याच्यावरती सही लागते. तसे इथे 50 सदस्यांचे प्रोव्हिजन आहे बघा. ठीक आहे. आणि ठराव मांडण्यासाठी काय केलेले 14 दिवसांची त्याला पूर्व नोटीस देणं आवश्यक आहे. किती दिवस? 14 दिवसांची. ठीक आहे. आता जेव्हा त्याला म्हणजे सभापती किंवा उपसभापती ह्यांना ज्यावेळी पदावरून हटवण्यासंबंधीचा जो ठराव आहे, ओके, तर तो ज्यावेळी विचाराधीन असेल तेव्हा त्यांना कुठले कुठले अधिकार उपलब्ध आहेत बघा. पहिली गोष्ट तर तो ते दोघे सुद्धा बैठकींचा अध्यक्ष राहू शकत नाहीत. ठीक आहे. समसमान मतं जर पडली तर ते निर्णायक मत देऊ शकत नाहीत. ते काय करतील? सर्वसाधारण सदस्याप्रमाणे फर्स्ट हँड वोटिंग करतील. ठीक आहे. बैठकीला उपस्थित राहून ते बाजू मांडू शकतात. कामकाजात पण भाग घेऊ शकतात. लक्षात ठेवा, कामकाजात भाग घेऊ शकतात. आपल्याला एखाद्या पोराला, नवख्या पोराला असं वाटू शकतं की अरे आता त्यांच्यावरती बडतर्फीचे ठराव विचाराधीन आहे, मग ते सभागृहात येतील कसे, काय करतील? तर ते येऊ शकतात, कामकाजात भाग पण घेऊ शकतात आणि एखाद्या विधेयकावरती बाकीच्या सर्वसाधारण सदस्यांप्रमाणे वोटिंग पण करू शकतात. ओके. मात्र त्यांना कसा अधिकार नाहीये? निर्णायक मत देण्याचा अधिकार नाही. मग निर्णायक मत देण्याचा अधिकार त्यावेळी कुणाला असेल? जो कोणी सभागृहाचा त्यावेळी सदस्य अध्यक्ष असेल, ओके, तर त्याला तो अधिकार उपलब्ध असेल निर्णायक मत देण्याचा. ह्या दोघांना तो अधिकार नसणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सभापती आणि उपसभापती पदाबद्दलची इतर माहिती. आता ह्या इतर माहितीवरती बघा प्रश्न विचारले जातात. आता हे काय काय माहिती आहे ते बघू. पहिली गोष्ट तर सभापती उपसभापतीला शपथ कोण देतं? पहिली गोष्ट तर त्यासाठी वेगळी शपथच नसते. सभापती आणि उपसभापतीला त्या दोन्ही पदांची सेपरेट शपथ नाहीये. ओके. वारंवार परीक्षेमध्ये हा मुद्दा टाकून फसवलं जातं, तर ह्याच्यावरती लक्ष ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. तर दोघं पण सभापती आणि उपसभापती दोघं पण लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतात. सभापती किंवा उपसभापती म्हणून शपथ घेत नाहीत. आता हे दोन्ही पद 1921 मध्ये अस्तित्वात आलेत. एक त्यांना वैधानिक प्रोव्हिजन होती. भारत सरकार कायदा 1919 नुसार ही दोन्ही पद अस्तित्वात आलेली होती आणि मग ह्या कायद्यानुसार त्यांची नावं ठेवलेली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. मात्र हीच नावं पुढे 47 पर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हीच नावं पुढे कंटिन्यू राहिलेली आहे. ठीक आहे. आता सभापती उपसभापती 21 ला अस्तित्वात आलं. मग त्याच्या आधी कायदेमंडळ होतं का? तर येस, 1853 च्या चार्टर ऍक्ट मध्ये कायदेमंडळाची तरतूद आहे. मग तेव्हापासून याचा अध्यक्ष कोण असायचा ह्या सभागृहाचा? तर तो असायचा व्हाईसरॉय स्वतः. 1921 पूर्वी
केंद्रीय विधिमंडळाच्या बैठकींचा सभापती कोण असायचा? व्हायसरॉय स्वतः असायचा. पण ज्यावेळी 1921 ला कायद्यानुसार या पदाची निर्मिती झाली तेव्हा त्याचे पहिले अध्यक्ष बनले फ्रेडरिक व्हाईट. व्हाईट झाले तिथं, ते व्हाईट आहे, व्हाईट, फ्रेडरिक व्हाईट. ठीक आहे. ते 1921 ते 1925 या काळासाठी सभापती राहिलेले होते. त्या पिरियड मध्ये पहिले उपाध्यक्ष जर म्हणलं तर ते होते सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हांचं नाव हे घटना निर्मितीची प्रक्रिया हा जो आपला पहिला चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आलेलं होतं. नक्की कशासाठी आलेलं हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. आता गैर सरकारी सदस्यांमधून निवडून आलेले पहिले भारतीय अध्यक्ष. ओके, गैर सरकारी सदस्यांमधून सदस्यांचं दोन प्रकारचं वर्गीकरण होतं बघा. एक होते सरकारी सदस्य आणि दुसरे कसे होते? दुसरे होते गैर सरकारी सदस्य. ओके, म्हणजे लोकांकडून निवडून आलेले सदस्य. सरकारी सदस्य म्हणजे कसे? ज्यांना सरकारने अपॉइंट केलेलं आहे असे सदस्य. ओके, मग गैर सरकारी सदस्यांमधून निवडून आलेले पहिले भारतीय अध्यक्ष होते विठ्ठलभाई पटेल. ओके, सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते थोरले बंधू होते. ठीक आहे. तर ते अध्यक्ष बनले 1925 मध्ये. अध्यक्ष कधी बनलेत? 1925 मध्ये. आणि पटेल जवळपास 2 वेळा अध्यक्ष बनलेले. ठीक आहे. मग आता अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या जागी ही जी सभापती आणि उपसभापती हे नावाची जी तरतूद आहे तर त्याचा असणारा कायदा कुठला होता? तर तो कायदा आहे भारत सरकार कायदा 1935. ओके, पण गोष्ट अशी झाली की भारत सरकार कायद्यामधले जे संघराज्य तत्व अस्तित्वात येणारे जे तरतूद आहे तर ती म्हणजे संघराज्य तत्वांची जी तरतूद आहे तर ती कधी अस्तित्वातच आली नाही. त्याच्यामुळे